म्हाका दिसता असेंब्ली इलेक्शन लागीं पावता पावता काणकोण मतदारसंघानूय आवाज स्टार्ट जालोलो आसा आनी पळय चेतन देसायान अनावन्स केलें की आपूण इलेक्शनान बसता म्हणून. पळय इलेक्शनाक बसपाक कोण कोणाक आडवचो ना. लोकशाही पद्दती मरे आमकां इतलें फ्रिडम दिल्लें आसा की कोणीय कॅन्डिडेट आसपाक शकता आनी हांव चेतन देसायाक हांव वेलकम करता. कारण कोण तरी जायत न्ही रे. म्हणजे हांव भारतीय जनता पार्टीन आसा. हांगा जर डेमोक्रेसी सारकी चलतली जर जायत न्ही ना कोण जायत न्ही रे. मग ताणें तातूंत एक ताणें चेतन देसाय सांगलां काय हरकत ना ताका वेलकम करता हांव. लोक फायनली जनता तुमचे डिसायड करतले. न्ही ह्या विशया संदर्भात आसा न्ही पळय म्हजो पॉलिटिकल एक्सपिरियन्स आसा न्ही हांव 2002 सालांत सकून आसा. 2005 हांव इलेक्ट जालो, 2007 इलेक्ट जालो, 2012 इलेक्ट जालो, 2022 इलेक्ट जालो आनी आतांय आसा. त्यामुळे म्हणजे पॉलिटिकल एक्सपिरियन्स जो आसा म्हाका ह्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी पार्टीन म्हाका खूब दिल्लो आसा आनी त्या भरवशाचेर म्हजें वाटचाल चल्ली आसा. म्हणजे काणकोणचो विकास, काणकोणचे लोकांचे प्रस्न सोडोवप हे सगळे विशय आसा न्ही त्या भरवशाचेर समजा येदा कदाचित इतलें करून जर हांव लायक ना अशें जर जनतेक दिसलें तर जनता म्हाका रिजेक्ट करतली. कळ्ळें तुका की राजकारण हें कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करपाची जबाबदारी कोणाची लोकांची, कार्यकर्त्याची, बाकी सगळ्या जनतेची. लोकांक जर म्हजें राजकारण जर पसंत आसा जाल्यार लोक रिन्यू करतले. नासत जायत न्ही. चेतन देसाय सारके मनीस ते पसंत आसा जाल्यार ताका इलेक्ट करतले.